आज्ञा पालन करणाऱ्या लोकांना तो मी तसाच म्हणजे मला ऐकतात बायबल मधून फोटो समजू नका, कारण जसं तुम्ही मी बोललेलं ऐकताय किंवा मला घासायचं ऐकता तसं येणार आहे, परत येणार आहे. म्हणून सुवार्ता सांगण्याचा एकच मार्ग म्हणजे येशू. काय सांगा लोकांना? येशू तुमच्यावर प्रेम करतो, येशू तुमच्या पापांसाठी, येशू तुमच्यासाठी जखमी झाला, येशू काय बोला, देव नका म्हणू, हम देव देव कर रहे, देव देव नका करू, येशू बोलो, हम येशू का नाम ले रहे, येशू येशू करतो आम्ही असं म्हणणार, येशूची सेवा कार्य करतो, देव देव नका. इथं पॉइंट आहे, मध्ये केंद्रबिंदू आहे येशू, सुवार्तेचा केंद्रबिंदू आहे येशू. आणि जसं तुम्ही येशूचं नाव घ्या, या सूर्याचा प्रकाश बघा, सूर्याचा प्रकाश बघा आणि सूर्याच्या प्रकाश बाकीच्या लोकांवर दिसत नाही, कोणावर दिसत नाही बघा बघा, पण एक म्हणजे तिच्या डोक्यावर सूर्याचा प्रकाश मला दिसतो, एकच नाही, बाकीच्या लोकांवरती नाहीये. आत्मिक समजून घ्या, मला सांगण्याचं हे समजण्यासाठी सांगितलं. जे ख्रिस्तामध्ये आहे, जे प्रभूवरती विश्वास ठेवणारे आहे, त्या आज्ञा करणाऱ्या लोकांवरती ख्रिस्ताचा प्रकाश प्रकाशलेला आहे. म्हणावे माझ्या जीवनावर, तुमच्या जीवनावर, सगळ्यांच्या जीवनावरती ख्रिस्ताचा प्रकाश म्हणा प्रकाशला आहे. त्यामुळे माझं अपूर्ण जीवन, अधूर जीवन पूर्ण झालेलं आहे. माझ्या जीवनावर कोणीही दोषारोप ठेवणार आरोप ठेवणार, प्रभू येशूच्या राज्यात मी जगतो, मृतात मी सहभागी झालो, मृतात पुनरुत्थान मी त्याच्यामध्ये सहभागी झालो, आणि म्हणून माझ्यावरती कोणी